देवयानी, आम्ही तुझे कोणीच लागत नाही ना, हो ना? आम्ही लंडनला गेल्यानंतर तुझ्या आयुष्यात एवढ्या साऱ्या गोष्टी घडल्या, पण त्यातली एकही तुला आम्हाला सांगावीशी नाही वाटली. साक्षीला अटक झाली, तुझ्या आईची सर्जरी करायची, एवढ्या सगळ्या गोष्टी तुझ्या आयुष्यात घडतायत, पण आम्हाला त्यातल्या काही माहित नाही. का तुला आम्हाला सांगावीशी नाही वाटले? तुला असं वाटलं का की साक्षीला सोडवण्यात किंवा तुझ्या आईला उत्तम उपचार देण्यात आम्ही कमी पडू, आम्ही असमर्थ ठरू, असं वाटलं तुला? नाही, आम्ही समजू शकतो. प्रियदर्शनी वहिनी म्हणाल्या कदाचित तेच खरं असेल की या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्यानंतर आम्हाला त्याचा खूप त्रास होईल, म्हणून तू आमच्यापासून या गोष्टी लपवून ठेवलास. पण देवयानी, या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्यानंतर आम्हाला काय वाटेल याचा विचार नाही केलास तू? या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्यानंतर त्याचा त्रास आम्हाला झालाच ना. पण आता नाही, आता नाही, आता आम्ही परत आलोय. आता साक्षी सुटणार आणि आई सुद्धा लवकरात लवकर बरी होऊन घरी येणार. देवयानी, काय झालं? हा, आम्हाला लंडनहून यायला उशीर झाला म्हणून तू आमच्या रागवलीस, पण तुझा राग आम्ही समजू शकतो. पण आता तुला काळजी करण्याचं खरंच काही कारण नाही. कारण आता आम्ही परत आलो तुझ्यासाठी. बस, तुला तर खरंच काही बोलण्याची आवश्यकता नाही. आम्हाला माहिती आहे आमच्या आठवणीने तुला किती त्रास झाला असेल, कारण आमची अवस्था फार वेगळी नव्हती देव्या. पण त्यावर आम्ही काय उपाय करायचं माहिती आहे? तुझी आठवण आम्हाला आली की तुला आवडेल अशी वस्तू विकत घेत जायची. ये इकडे, ये तर. हे बघ, या सगळ्या तुझ्याच आठवणी आहेत. काय झालं? आम्ही एवढी वारेमाप खरेदी केली हे तुला आवडलं नाहीये का? पण खरं सांगायचं तर आमचा त्याला काहीच इलाज नाही. आणि त्यातली सगळ्यात खास भेट म्हणजे हे बघू. खूप खुलून दिसते तुला ही साडी. नाही विक्रम, काय झालं देवयानी? देवयानी, काय झालं? आमच्याकडनं काही चूक घडली का? देवयानी प्लीज काहीतरी बोल. पण चुकलं असलं तरी त्याची अशी गप्प बसून आम्हाला शिक्षा देऊ नकोस. देवयानी बोल ना काहीतरी. काय झालं देवयानी? विक्रम, आजची आपली भेट शेवटची समज. आजची आपली भेट शेवटची समज. आजची आपली भेट शेवटची समज. तुला कळतंय तू काय बोलतेस? देवयानी, देवयानी आम्हाला सांग, तू ही आमची थट्टा करतेस? सांग, ही आमची थट्टा आहे ना? थट्टा माझी केली आहे माझ्या नशिबाने. मी तुझी थट्टा काय करणार? विसरून जा मला, विसरून जा जसं मी तुला विसरले. काय बडबड करतेस तू देवयानी? काय बडबड करतेस? म्हणजे आमचं तुझ्यावर प्रेम नाही असं तुला म्हणायचं?
माहित नाही. वेळ लागलाय तुला म्हणून तू असं काहीतरी बडबड करतेस. वेळ तुला लागलाय विक्रम, म्हणून सगळं खरं सांगूनही तुला पटत नाही. हे तू खरं बोलतेस? नाही देवयानी, तू असं नाही करू शकत. तू असं करू शकत नाहीस. आणि आज हे तुला असं सगळं एकदम अचानक कसं काय? अचानक नाही, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. साक्षीच्या आयुष्यात जे काही घडलं ते पाहिल्यावर माझा प्रेमावरचा विश्वास उडाला. तो राज तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून निघून गेला आणि मला खात्री आहे माझ्या बाबतीतही असंच काहीतरी घडेल. आणि नाहीतरी आपल्या एकत्र येण्याने ना तुझ्या घरचे खुश होते ना माझ्या घरचे. मग तू कशाला एवढं वाईट वाटून घेतोय? विसरून जा मला, विसरून जा. आणि शक्य झालंच तर मला माफही कर. नाही देवयानी, नाही. नाही, तू असं वागू शकत नाहीस. देवयानी, तू जर असं वागलीस तर आम्ही पाहिलेल्या स्वप्नांचं काय होणार? तुला धरून आखलेल्या आमच्या योजनांचं काय होणार? तू नसशील तर आमच्या इच्छा आकांक्षांचं काय होणार? देवयानी, तू आम्हाला दिलेलं आमचं नवीन आयुष्य आम्ही जगतोय असं आम्ही समजतो. देवयानी, हॉस्पिटलमधनं बरं झाल्यापासून आम्ही फक्त तुझ्यासाठी धडपडतोय. आणि आम्ही मांडलेला हा डाव असा अर्धवट टाकून तू नाही जाऊ शकत. देवयानी, नाही जाऊ शकत. देवयानी, देवयानी प्लीज. देवयानी, देवयानी, आम्ही तुला हात जोडून परत एकदा विनंती करतो. मला एक संधी दे. नाही म्हणू नकोस प्लीज. तू आतापर्यंत जे काय बोललीस ते आम्ही ऐकलं. पण वस्तुस्थिती अशी आहे देवयानी की आम्ही तुझ्याशिवाय खरंच नाही जगू शकत. आमच्यासाठी म्हणून सांग, आमच्यासाठी म्हणून सांग की तू आता जे काय बोललीस ते सगळं खोटं होतं. देवयानी, प्लीज सांग की ते सगळं खोटं होतं. बोल ना देवयानी. नाही विक्रम, तू राजा आहेस आणि मी प्रजा. आपल्या दोघांमधलं हे अंतर कायम राहणार. बघ, आतापर्यंत आपल्यामध्ये जे होतं ते काय होतं देवयानी? स्वप्न. ते एक स्वप्न होतं, स्वप्नामध्येच पाहिलेलं असं समज. विक्रम, तू एका संस्थानाचा राजा असलास तरी माझ्यासाठी माझं घर, माझी माणसं हेच माझं संस्थान आहे. माझं बोलणं ऐकून तुला वाटत असेल की मी खूप स्वार्थी आहे, तसं समज आणि मला विसरून जा. आजची आपली शेवटची भेट. देवयानी, देवयानी, देवयानी. पण
वस्तुस्थिती अशी आहे देवयानी की आम्ही तुझ्याशिवाय खरंच नाही जगू शकत. माझं तुझ्यावर कधी कधी प्रेम नव्हतं. माझं तुझ्यावर कधी कधी प्रेम नव्हतं. आमच्यासाठी म्हणून सांगितलं जे काय बोलले सगळं खोटं होतं देवयानी. आमच्यासाठी म्हणून सांगितलं आता जे काय बोलले सगळं खोटं होतं देवयानी. बघ आतापर्यंत आपलं जे होतं ते काय होतं देवयानी. तू राजा आहेस आणि मी प्रजा. आपल्या दोघांमधलं हे अंतर कायम राहणार. माझं तुझ्यावर कधी कधी प्रेम नव्हतं. नाहीतरी आपल्या एकत्र येण्याने घरचे खुश खुश माझ्या घर. आपल्या दोघांमधलं हे अंतर कायम राहणार. विसरून जा मला, विसरून जा मला. आम्ही शेवटची भेट. माझं तुझ्यावर कधी कधी प्रेम नव्हतं. नाहीतरी आपल्या एकत्र येण्याने घरचे खुश खुश माझ्या घर. आपल्या दोघांमधलं हे अंतर कायम राहणार. विसरून जा मला, विसरून जा मला. आम्ही शेवटची भेट. माझं तुझ्यावर कधी कधी प्रेम नव्हतं. आम्ही शेवटची भेट. आय एम सॉरी विक्रम. तुला कधीच कळणार नाही मी हा निर्णय का घेतला. पण आज जगण्यासाठी जेवढी माझी तुला गरज आहे त्याहून जास्त गरज तुझी मला आहे. माझं आयुष्यच मी तुझ्याजवळ हरवून निघून चालली. देऊ, अगं काय झालं? हा देऊ, काहीतरी झाल्याशिवाय तू थोडीच रडणार आहेस? हा सांग ना. गुड गर्ल, काय झालं सांग मला. काही नाही अगं देवयानी रडतीये म्हणजे माझ्यासाठी नक्कीच चांगली न्यूज असणार आहे. आमचा प्रेमावर विश्वास नाही म्हणाले. प्रेमावर विश्वास नाही. खोटं बोलते देवयानी, खोटं बोलते. आदित्यराजे, तुम्ही शुद्धीवर नाही आहात. आज जाऊन आराम करा, नंतर काय ते बोलू आपण. त्याला आयुष्याची शुद्ध हरपली आमची. शुद्ध काय राहिली? तर झालं तरी काय? भैयासाहेब, ज्या मुलीवर आम्ही खूप मनापासून प्रेम केलं तिने आमच्या प्रेमाला नाकारलं. आमच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले. प्रेमावर विश्वास नाही म्हणाली भैयासाहेब. एका क्षणात नाकारलं तिने आम्हाला. आदित्यराजे, अहो, एका सामान्य मुलीसाठी तुम्ही तुमची ही अवस्था करून घेतली. सामान्य नाही साहेब, देवाची सामान्य मुलगी नाहीये. ईश्वर, आम्ही प्रेम करत ही मुलगी सामान्य कशी असेल साहेब? तिने आम्हाला नाकारलं. आदित्यराजे,
अहो तुम्हाला नाकारण्याची त्या देवयानीची लायकी तरी आहे का? तुम्ही तिच्यावर प्रेम केलं म्हणून तिचं नाव तरी आमच्या लक्षात राहिलंय, नाही तर ते नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आम्हाला काही कारण नाहीये. असं बोलू नका प्लीज. साहेब, देवानी आमच्यासाठी जगण्याचा आधार होती, आमच्यासाठी आमचं सगळं सर्वस्व होती देवानी. आमच्यासाठी सर्वस्व होते सायमा, पण तुम्हाला काय? हा? तुम्हाला जर आनंद झाला असेल ना आज, सांगा ना, झाला असेल ना आनंद? असंही आमचं लग्न राजघराण्यातल्या एखाद्या मुलीशी व्हावं हीच तुमची इच्छा होती सायमा. आज काय तुम्हाला आनंद झाला असेल? हा? हा. भैयासाहेबांना तर आज विशेष आनंद झाला असेल. त्यांच्या दृष्टीने आदित्य जगला काय मेला काय त्यांना काय फरक पडतोय? कोण सांभाळून बोला आदित्य राजे. भैयासाहेब, तुम्ही आमच्याशी काही बोलू नका, कारण आम्हाला आता कोणाशी काही बोलायची इच्छा नाही आहे. वहिनींना सांगायचं आम्हाला ही गोष्ट. वहिनी बाहेर या. तुम्हाला ही गोष्ट माहिती असणं फार आवश्यक आहे. तुमच्या लाडक्या देवयानीनं आम्हाला नाकारला असं. आमच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले तिने. आमच्या प्रेमावरती विश्वास नाही म्हणाली देवयानी. त्यांना आत घेऊन जा, शुद्धीवर नाहीत ते. ओ भैयासाहेब, माणूस जेव्हा खरं बोलतो ना तेव्हा तो शुद्धीवर नसतो, हा तुमचा गैरसमज आहे. आणि नाही आता मी शुद्धीवर नाही आहोत. आणि कशासाठी राहायचं, कोणासाठी राहायचं? जिच्यासाठी आम्हाला शुद्धीवर राहायचं होतं तिने आता आम्हाला नाकारलं. कोणासाठी राहायचं आम्ही शुद्धीवर? आदित्यराजे, स्वतःला सांभाळा. अहो तुमच्या भवितव्याची काळजी घ्यायला आम्ही अजून आहोत ना. बस झालं, तुम्ही आमची काळजी करू नका आता यापुढे. जेवढी आजपर्यंत काळजी केली ना तेवढं पास झालं. तर यापुढे आम्हाला आमच्या नशिबावर सोडून द्या. काय व्हायचं ते होईल. नाही म्हटले आम्हाला प्रेम आहे. देवा, मला माफ कर. विक्रमला माझ्यापासून दूर करून त्याच्यावर मी अन्याय केलाय. त्याच्याशी खूप चुकीचं वागले, फसवलंय त्याला. पण तूच सांग मी काय करू. मी स्वतःहून त्याला नाकारण्याशिवाय माझ्यासमोर कोणताच मार्ग नव्हता. पण आता मला त्याची काळजी वाटते. तो हे सगळं नाही सहन करू शकणार. त्याने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर मला भीती वाटते. तेव्हा त्याला सांभाळ, हीच तुला विनंती. तो हे सगळं नाही सहन करू शकणार. खूप प्रेम करतो तो माझ्यावर.